नमस्कार, मी साक्षी अणासाने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहू त्याच्या ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी नागरिकत्वाच्या दुरुस्ती कायद्याबाबत केंद्र सरकार निर्णय घेण्याची शक्यता. कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवा, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची केंद्र सरकारकडे मागणी. हिट अँड रन कायदा तुर्तास लागू होणार नाही, गृहसचिवाचे ट्रक चालकांना आश्वासन. तिसरी बार मोदी सरकार, अब की बार 400 पार असा भाजपचा निवडणुकीसाठी नवीन नारा. 10वी पाससाठी बँकेत आणि रेल्वेत बंपर भरती. मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वेक्षणाचे काम बिनचूक करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकाऱ्यांना निर्देश. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन तयार करणार सुपर ॲप. जाता जाता उद्याच्या कार्यक्रमाची आठवण. दिंडोरीपेठ मतदारसंघातील माजी आमदार धनराज महाले यांचा अभिष्टन चिंतन सोहळा आपल्या वाहिनीवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. बघायला विसरू नका उद्या सकाळी 11 वाजता. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. नाशिक जिल्हा कमिटीच्या वतीने शबरी घरकुल मंजुरी व विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कळवण कोल्हापूर फाटा येथे सुरू. शासनाने किसान सभेच्या पायी लॉंग मार्चमध्ये महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना खास बाब म्हणून 1 लाख शबरी घरकुलांचा अतिरिक्त कोटा मंजूर केला होता. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेने संबंधित पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांना आपल्या ग्रामपंचायतीमधील गरजू लाभार्थ्यांची निवड करून ग्रामसभेच्या ठरावाद्वारे त्यांचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर सादर करण्यास सांगितले होते. त्याचप्रमाणे AIVR कळवण अंतर्गत कळवण, सुरगाणा, सटाणा, देवळा, चांदवड, नांदगाव व मालेगाव या तालुक्यातील शबरी घरकुलाचे प्रस्ताव त्या पंचायत समितीमध्ये जमा होऊन पडले आहेत. परंतु अद्याप त्या प्रस्तावाची अंमलबजावणी करून सदर आदिवासी लाभार्थ्यांना शबरी घराचे वाटप होऊ शकले नाही. परिणामी आदिवासींसाठी एक चांगली योजना कागदावरच राहिली असा संदेश आदिवासी समाजामध्ये पसरला आहे. म्हणूनच शबरी घरकुल योजनेची अंमलबजावणी करून सर्व गरजू पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू आहे. या संघटनेच्या वतीने जे आदिवासी बांधवांच्या घरकुला संबंधित शबरी योजना जी असते त्या संदर्भात घरकुल योजना तात्काळ लवकरात शासनाने मंजूर करावे व या आदिवासी बांधवांना न्याय द्यावा व या योजनेसोबतच ज्या इतर मागण्या आहेत या सर्व शासनाने तात्काळ पूर्ण कराव्या. अन्यथा हे आंदोलन अजून तीव्र होत जाईल व या आंदोलनामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला पाठिंबा देण्यासाठी आज छावा क्रांतीवीर सेना इथे उपस्थित झाली आहे आणि पूर्ण ताकदीने आदिवासी बांधवांच्या न्यायासाठी व हक्कासाठी छावा संघटना ही लढत हे शासनाने आता तात्काळ लक्षात घ्यावं व आपल्या या आदिवासी बांधवांना तात्काळ न्याय द्यावा. येस मराठीसाठी संदीप पाटील, कळवण. श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अक्षदा मंगल कलशाचे नांदूरगाव मारुती मंदिर येथे आगमन झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अक्षय कलशाचे पूजन तसेच महाआरती करण्यात आली. तसेच अक्षता मंगल कलश पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते. येत्या 22 तारखेला अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नांदूर येथे आलेला अक्षता कलश, या कलशाचं नांदूर ग्रामस्थांनी अतिशय उत्साहामध्ये स्वागत केले. हा कलश संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून आज आमच्या गावामध्ये आला, याचा आम्हा सर्वांना आनंद झाला आहे. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये सर्व बालगोपाल असेल, महिला असेल, पुरुष असेल यांनी अतिशय जल्लोषामध्ये या ठिकाणी प्रभू श्रीराम मंगल कलशाचं स्वागत केलं. या कार्यक्रमासाठी सर्वांचे योगदान अतिशय मोलाचे होते. जय श्रीराम. रामचंद्र की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. येस मराठीसाठी वेश बागुल, नांदूरगाव. रेल्वे विभागाचा मोठा निर्णय. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे तयार करते सुपर ॲप. इंडियन रेल्वे आपल्या प्रवाशांना एक खुशखबर देणार आहे. इंडियन रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी एक सुपर ॲप तयार करत आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यावधी लोकांना फायदा होणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने 90 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रेल्वेची IT म्हणजे CRIS या ॲपची निर्मिती करणार आहे. सध्या तिकीट बुकिंगसाठी रेल्वेचं IRCTC ॲप उपलब्ध आहे. मात्र इतर गोष्टींसाठी प्रवाशांना विविध ॲप्स घ्यावे लागते. नवीन सुपर ॲप लॉन्च झाल्यानंतर युजरना केवळ एकच ॲप पुरेसं असणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींसाठी युजर्सना वेगवेगळे ॲप घ्यावे लागणार नाही. तसेच रेल्वेचे तिकीट बुक करणे, रेल्वे ट्रॅक करणे,
जेवण ऑर्डर करणे, तक्रार दाखल करणे यासह अनेक सुविधा या एकाच ॲपवर उपलब्ध होणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला सुरुवात. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहे. मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, समितीचे सदस्य मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, दिलीप वळसे पाटील, शंभूराज देसाई, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे, निवृत्त न्यायमूर्ती मारुती गायकवाड हे देखील उपस्थित आहे. राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणासह प्राधान्य देणे तसेच हे काम बिनचूकरित्या आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांना बैठकीत दिले. सर्वेक्षणासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्तांना प्रश्नावली पाठवण्यात आली. मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी हे सर्वेक्षण उत्तम रीतीने होणे गरजेचे आहे. तसेच झाल्यास सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे आपली बाजू मांडता येईल असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी काटेकोरपणे काम करण्यास आणि समन्वय ठेवण्यास सूचना दिल्या. आज मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणासह विविध पूल आणि सेवा रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना त्रास होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक नियोजनासह सर्व उपाययोजना करण्यात यावा. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने युद्धपातळीवर काम पूर्ण करावे असे निर्देश बैठकीत दिले. याचबरोबर ठेकेदारांकडून गतीनं काम होत नसल्याने त्यांना काळ्या यादीत टाकून सक्षम ठेकेदारांना काम देण्याची सूचना दिल्या. नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना मुंबईला येण्या जाण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गाचे सुधारणाचं काम युद्धपातळीवर पूर्ण केलं पाहिजे. या मार्गावर गर्दीच्या वेळी 1,70,000 पॅसेंजर कार युनिट एवढी वाहने असतात, त्यामुळे काम करताना अडथळे येतात. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागानं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाशी समन्वय करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला रस्ते कामाच्या गतिमान कार्यवाहीत आवश्यक सहकार्य करावे अशा सूचना दिल्या. पावसाळ्यामध्ये रस्ते बांधकामात अडथळे येतात. MSRDSनं रस्त्यावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी. हे काम दर्जात्मक होईल याच्याकडे लक्ष द्यावे. काँक्रिटीकरणाच्या कामावेळी वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यास अडचण येणार नाही या दृष्टीने आवश्यक मनुष्यबळ, बॅरिगेड्स यांची उपलब्ध करण्यात यावी. जड वाहनांना वेळेची मर्यादा घालण्यात यावी. अरुंद ठिकाणाचे मॅपिंग करावे अशा सूचना बैठकीत अजित पवार यांनी दिल्या. बारामती लोकसभा मतदारसंघातील खुटबाब तालुका दौंड येथे शून्यातील विश्व निर्माण करणाऱ्या अंबिका मसाले उद्योग समूहाच्या संस्थापिका कमलाताई परदेशी यांचे निधन झाले. शेतमजूर ते उद्योजक असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. स्वतः निरीक्षक असूनही बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी अंबिका उद्योग समूह उभारला. त्यांच्या निधनामुळे परदेशी कुटुंबीय तसेच अंबिका परिवारही दुःख कोसळून ते शोकाकुल झालेले आहे. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडीसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.